श्री चक्रधर स्वामी की जय। आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे। परमेश्वर साधू संतांवर भक्तांवर संकष्ट आणतात, आपत्ती आणतात। होय, परमेश्वर स्वतः भक्तांवर साधू संतांवर संकष्ट आणतात आणि म्हणून साधू संत भक्त हे संकटांना घाबरत नाहीत। ती देवाची प्रवृत्ती म्हणून त्या संकष्टाचा सामना करतात। या विषयावरती आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। शास्त्रामध्ये सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंनी आरळकाचे तिन्ही ताप निवारण करून त्याला सुखी केले, शांत केले असे सांगितलेले आहे। मदळसा नावाची राणी सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंची अनन्य भक्त होती। अहोरात्र ती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये व्यस्त असायची। संसारामध्ये राहूनही तिच्या अंतःकरणामध्ये सतत परमेश्वर सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंचं नामचिंतन असायचं आणि तिला सतत असं वाटायचं की माझ्या पुत्रांनी सुद्धा सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी शरण जावं आणि परमेश्वराची भक्ती करावी असं तिला सतत वाटत असे। म्हणून राणी मदळसेनं आपल्या पुत्रांना श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तीचा ज्ञानोपदेश करून त्यांना भक्ती मार्गाला लावण्याचा सतत प्रयत्न केला। तिला 7 पुत्र होते। 6 पुत्रांनी मातेच्या ज्ञानानुसार, मातेने सांगितल्यानुसार, मातेच्या आज्ञेप्रमाणे 6 पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले आणि प्रभूंच्या नामस्मरणामध्ये ते जीवन व्यतीत करू लागले। त्यामुळे राणी मदळसेला परमसंतोष वाटत असे। तिचा 7वा पुत्र आरळक हा मात्र परमेश्वराच्या श्रीचरणी शरण गेला नाही। राणी मदळसेला वाटायचं की या संसारामध्ये सर्व काही क्षणभंगूर आहे। या जीवानी जर परमेश्वराची भक्ती केली तर त्याचं सार्थक आहे। माझे 6 पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले आणि भगवत भक्तीला लागले, परंतु माझा 7वा पुत्र आरळक हा परमेश्वराकडे वळत नाही। आज जरी तो सुखी दिसत असला तरी पुढे अनंत जन्माचे दुःख भोग त्याला भोगावे लागणार आहेत। माझा आरळक ईश्वर भक्तीपासून दूर गेल्यामुळे त्याला या भवसंसारामध्ये भवदुःखामध्ये दुःख भोग भोगत राहावे लागणार आहे असं तिचं मन तिळा तिळाने तुटत असे। आणि आरळक माझा 7वा पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला पाहिजे असे तिला मनोमन वाटत असे। कळवळून तळमळून
ती अळर्काला उपदेश करीत असे की बाबा, हे 4 दिवसाचं जीवन, हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे, तो प्राप्त झालेला आहे. या जीवनामध्ये ज्याला श्री दत्तात्रेय प्रभूंची भक्ती घडली तो तरुण जातो, त्याचे कल्याण होते. परंतु जो परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभूंची भक्तीपासून वंचित राहिला त्याला अनंत जन्म अनंत काळपर्यंत दुःख भोगावा लागतो. म्हणून तू तुझ्या 6 भावाप्रमाणे तू सुद्धा श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण जा आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये तू स्वतःला गुंतवून घे. अशी ती तळमळून अळर्काला सांगत असे. परंतु तो अळर्क तिच्या त्या निरोपणाकडे ज्ञानाकडे दुर्लक्ष करीत असे. म्हणत असे की हे माते, माझं वय तरुण आहे, हे राज्य हा उपभोग घेण्याचा माझा काळ आहे, या वयामध्ये मी भक्तीला लागू शकत नाही. वृद्धापकाळामध्ये जमलं तर मी करेल, पण आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आचरण करू शकत नाही, असं म्हणून मातेच्या निरोपणाकडे तो दुर्लक्ष करीत असे. माता मदळसेला फार दुःख होईल. तिला कळालं की हा परमेश्वर भक्तीकडे वळणार नाही, कारण हा अष्टभोगामध्ये राज्योपभोगामध्ये हा अकंठ बुडून गेलेला आहे. जोपर्यंत त्याच्या ह्या जीवनामध्ये अष्टभोग भरभरून वाहत आहेत, जोपर्यंत हा सत्तेच्या नशेमध्ये मग्न आहे, तोपर्यंत त्याला ईश्वर भक्ती प्राप्त होणार नाही. तिला कळून चुकले. तरी पण मातेचं हृदय होतं, आपल्या पुत्रांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं असं मातेला वाटत असतं आणि तिला ते वाटणं स्वाभाविकच होतं. आणि मग तिने त्याला एक निर्वाणीचं सांगून ठेवलं की बाबा रे, जीवन सुखदुःखाने भरलेलं आहे, हीच सुखाची तुझी स्थिती कायम राहील याची शाश्वती नाही. कदाकाळी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या वाटेला जर दुःख आलं तर तू सह्याद्री पर्वतावरती निवास करणारे सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभू परमेश्वर त्यांना शरण जा. तेच तुला या भवसागरातून आणि दुःखातून मुक्त करतील. माझे हे शब्द तू कायम ध्यानात ठेव, असं तिनं अळर्काला सांगितलं. आणि मग पुढे चालून एकदा तिने आपल्या भावाला विनंती केली. राणी मदळसेचा भाऊ हा काशीचा राजा होता आणि तिनं सांगितले की माझा हा 7वा पुत्र अष्टभोगामध्ये राज्य उपभोगामध्ये सत्तेच्या मदामध्ये धुंद झालेला आहे, याला आपलं हित कळत नाही. हा अगदी म्हणजे त्या नश्वर सुखामध्ये हा बुडून गेलेला आहे. तर हे बंधुराज, तू याच्या राज्यावरती आक्रमण कर आणि आक्रमण करून याचं जे काही स्वप्न आहे, याची जी काही धुंदी आहे, नशा आहे सत्तेची, ही नशा उतरव, म्हणजे या दुःखाने तो त्रस्त होईल आणि मग तो परमेश्वराला श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण जाईल. म्हणून तू अळर्कावरती आक्रमण कर, असं राणी मदळसेनं आपला बंधू काशीचा जो राजा होता त्याला निरोप पाठविला. आणि आपल्या भगिनीच्या त्या निरोपाप्रमाणे काशीराज यांनी अळर्काच्या नगरीवरती आक्रमण केलं. तुंबळ युद्ध झालं. स्वतःच्या मामासोबत, काशी राजा सोबत त्याच्या विरुद्ध अळर्क राजा निकराने लढला, परंतु शेवटी त्याचा पराभव झाला. रणभूमीमध्ये
तो पराजित झाला. सगळीकडे विनाश, युद्ध, आणि त्या अळर्काचे सगळे सैनिक पळून गेले. अळर्कावरती अनेक प्रकारच्या जखमा झाल्या, युद्धामध्ये घाव झाले. त्याचं राजमुकुट, त्याचं रथ मोडला, राजमुकुट पडून गेला खाली, अंगावरती जखमा, आणि प्रत्यक्ष मामानीच आक्रमण केलं. या सर्व आघातामुळे अळर्क राजा दुःखी झाला. त्याच्या मनामध्ये एक 3 प्रकारचे ताप, दुःख, त्रास निर्माण झाला. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक या तिन्ही तापाने त्याचं अंतःकरण जळायला लागलं. त्याच्यासोबत कोणीही नव्हतं. रणभूमीवरती तो एकटा उभा होता. त्याचा सेनापती, त्याचे सैनिक, त्याचे रक्षक, त्याचे सेवक, त्याचे दास पळून गेलेले होते. आणि तो एकटाच त्या रणभूमीमध्ये त्रयतापाने त्याचं अंतःकरण जळायला लागलं. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक दुःख काय असतं याचा त्याला अनुभव यायला लागला. आणि मग त्याला त्या प्रसंगी मातेचे शब्द आठवले. राणी मदळसेने त्याला सांगितलेलं होतं की जेव्हा तू परम दुःखामध्ये असशील तेव्हा तू श्री दत्तात्रय प्रभूंचे श्रीचरण धर. तू शांत होशील, तुझं दुःख निवारण होईल. आणि मग त्या त्रैतापानी अंतःकरण पोळलेलं असा तो अळर्क राजा आणि मातेने सांगितल्याप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जाण्याचं त्यांनी ठरवलं. आणि तो सह्याद्री पर्वताच्या दिशेनं चालू लागला. प्रवास करत 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 तो सह्याद्री पर्वतावरती आला. श्री दत्तात्रय प्रभू त्यांचे श्रीचरण दृष्टीस पडल्यानंतर हे सर्व दुःख निवारण होईल असं मातेने सांगितलेले शब्द त्याला आठवू लागले. आणि तो श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी सह्याद्री पर्वतावरती येऊन पोहोचला. तो विशाल सह्याद्री पर्वत वनराईने नटलेला, उंच उंच शिखरे, खोल खोल दऱ्या, त्या पर्वतावरती झाडं, वृक्ष, पशु पक्षी, नदी, ओहळ, आणि त्याच पर्वतावरती श्री दत्तात्रय प्रभू निवास करीत असतात. आणि भक्तांना दर्शन देऊन त्यांचे पाप दोष नासून त्यांना सुखानंद देत असतात. असे मातेचे सांगणे त्याला आठवले. आणि तो त्या सह्याद्री पर्वतावरती श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाच्या तळमळीनं फिरू लागला. आणि तळमळू लागला की हे प्रभू, मला दर्शन द्या. मी अंतःकरणामधून पोळलेला आहे. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रयतापाने मी दग्ध झालेलो आहे. माझे दुःख निवारण करा. अशा पद्धतीनं अंतःकरणामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा आठव करीत तो सह्याद्री पर्वतावरती फिरत असताना आणि समोरून श्री दत्तात्रय प्रभू त्याला त्याच्याकडेच येत असलेले त्याला दृष्टीस पडले. कोणीतरी सामान्य असावेत असं समजून तो त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करून पुढे चालू लागला. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंची अमृतवाणी, श्री दत्तात्रय प्रभू अमृतवाणीने त्याला म्हणाले, हे राजा, शांत हो, शांत हो, शांत हो. शंभलीन, शंभलीन, शंभलीन असं त्रिवार श्री दत्तात्रय प्रभूंनी उच्चार करता क्षणीच त्याच्या अंतःकरणामध्ये तो जो तिन्ही तापाचा अग्नी पेटलेला होता तो तात्काळ शांत झाला. आणि अमृताचा जसा शिडकावा व्हावा तसं त्याचं अंतःकरण तृप्त झालं. तो शांत झाला. आणि मला ही शांतता कशी लाभली आणि ह्या पुरुषामुळे लाभली म्हणून त्यांनी वळून पाहिलं. श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन त्याला मूळ रूपामध्ये झालं. 2 हात 1 मुख ऋषी वेशामध्ये दर्शन झालं. आणि त्यांनी प्रभूचे पाय धरले. शरण गेला तो.
प्रभूंनी त्याच्यावरती कृपा केली आणि त्याला ह्या सर्व दुःखापासून मुक्त केलं, त्रितापापासून मुक्त केलं आणि त्याचा उद्धार केला. या आळरकाचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रेरणादायक आहे, भक्ताला आत्मविश्वास देणारा आहे. भौतिक सुखामध्ये, सांसारिक सुखामध्ये, राज्योपभोगामध्ये, सत्तेच्या मस्तीमध्ये धुंद असलेला तो आळरक राजा तो सहजासहजी परमेश्वराला शरण येण्यास तयार नव्हता. त्याच्या मातेनं अनंत प्रकारे प्रयत्न करूनही तो परमेश्वर भक्तीकडे वळत नव्हता आणि शेवटी तो वळला, परमेश्वराच्या श्रीचरणी तो शरण आला आणि ते येण्यासाठी त्याच्यावरती आपत्ती आली, त्याच्यावरती संकट आलं. या संकटामुळे, ह्या आपत्तीमुळे तो परमेश्वराच्या चरणी शरण आला. आणि म्हणून संकष्ट, आपत्ती आणि दुःख हे मनुष्याला परमेश्वराकडे घेऊन जात असतं. संकष्ट, आपत्ती, दुःख यामुळे परमेश्वराची आठवण होत असते. म्हणून संकष्ट, आपत्ती हे मनुष्याच्या भल्यासाठीच असतात. संकष्ट, आपत्ती, दुःख हे मनुष्याला परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठीच आपल्या जीवनामध्ये आलेले असतात. आणि म्हणून भक्त, साधू, संत संकष्टाला घाबरत नाहीत, संकष्टाला भीत नाहीत, संकष्टाचा सामना करतात. कारण संकष्टामधूनच त्यांना परमेश्वराकडे जाण्याची प्रबळ भावना निर्माण होते. शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे की परमेश्वर काय म्हणतात, यस्यानुग्रहम इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम आपदा शोक कष्टम च तस्य दुःखम पदे पदे. विश्वास नाही बसणार आपला. आपण तर असं समजून चालतो की परमेश्वर आपलं रक्षण करतात, पण ते रक्षण करणं म्हणजे भलं करणं. इथे परमेश्वर रक्षण करतात, पण ते रक्षण करण्याचं स्वरूप वेगळं असतं. ह्या जीवाचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर आपल्या या जीवावरती संकष्ट, विघ्न, अडथळे, अडचणी, दुःख पाठवून देतात आणि दुःख, संकष्ट, आपत्ती आणून याद्वारे ते त्या जीवाचं रक्षण करतात. आश्चर्य वाटतं ना. पण परमेश्वर म्हणतात की ज्या जीवावरती माझी विशेष कृपा आहे, जो जीव मला हवासा वाटतो, त्या जीवावरती मी काय करतो, संकष्ट आणतो, आपत्ती आणतो, त्याच्या जीवनामध्ये दुःख आणतो, पावला पावलावरती त्याच्या जीवनात अडथळे आणतो. आणि मग संकष्ट, विघ्न, अडथळे, आपत्ती, आपदा ह्या जीवनामध्ये आल्या की तो जीव गलबलून जातो आणि मग तो धावतच माझ्या श्रीचरणी शरण येतो. अशा प्रकारे त्याला मी माझ्या जवळ घेतो. यस्यानुग्रहम इच्छामि, ज्याच्यावर मला कृपा करण्याची मला इच्छा आहे, यस्यानुग्रहम इच्छामि तस्य दुःखम पदे पदे आपदा शोक कष्टम च. यस्यानुग्रहम इच्छामि, ज्याच्यावर मला कृपा करण्याची इच्छा आहे त्याच्यावर दुःख, संकष्ट, आपत्ती आल्या म्हणजे तो माझ्याकडे पळून येतो, पळत येतो, माझ्याकडे धावत येतो, माझ्या श्रीचरणी शरण येतो. आणि मग तो माझ्या श्रीचरणी शरण आला म्हणजे मी त्याला जवळ घेतो आणि त्याचं रक्षण करतो.
अळर्क राजा परमेश्वराला श्री दत्तात्रेय महाराजांना शरण येण्यास तो तयार नव्हता. पण जेव्हा त्याच्यावरती त्याच्याच मामाने आक्रमण केलं, त्याचं राज्य, त्याचं वैभव, त्याचं अष्टभोग लयाला गेले, शेकडो जखमा त्याच्या अंगावरती झाल्या, सर्व त्याचे अप्तस्वकीय त्याला सोडून निघून गेले आणि ह्या दुःखाने तो त्रस्त झाला. आणि मग त्याला श्री दत्तात्रेय प्रभूंचा आठव झाला आणि मग तो श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण आला. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याला शंबलीन शंबलीन शंबलीन, हे राजा शांत हो, शांत हो, शांत हो, अशा अमृतमय वाणीने त्याचे दुःख निवारण करून त्याला जवळ घेतले आणि त्याच्यावरती कृपा केली. ईशानुग्रमिच्छामि तस्य वित्तम हराम्यहम, आपदा शोक कष्टम च तस्य दुःखम पदे पदे. ज्याच्यावर मला विशेष कृपा करायची असते त्याचं वित्त म्हणजे त्याचं सगळं धन संपत्ती दौलत राज्य वैभव मी हरण करतो, त्याला निर्धन बनवितो. आपदा शोक कष्टम च, त्याच्यावरती आपदा आणतो, शोक दुःख, पावला पावलावर त्याला संकष्ट निर्माण करतो. म्हणजे तो जीव ह्या संसारापासून बाजूला होऊन तो माझ्या श्रीचरणी शरण येतो, म्हणून मी त्याच्यावरती संकष्ट आणतो, असं परमेश्वर म्हणतात. आणि ही स्थिती राजा अळर्काच्या बाबतीत दिसते. परमेश्वर भक्तांवर संकष्ट आणतात, हो आणतात, आपदा आणतात, हो आणतात, त्याचं राज्य वैभव सगळं नाहीसं करतात, नष्ट करतात, हो करतात. त्याच्या पाठीमागे हा हेतू असतो की तो ह्या नश्वर जीवनामध्ये, ह्या अष्टभोगामध्ये, ह्या सत्तेच्या, ह्या सुखाच्या, ह्या संसाराच्या मोहपाशामध्ये तो गुंतून राहू नये, त्याची मोहनिद्रा भंग व्हावी, त्या निद्रेतून तो जागा व्हावा आणि माझ्या भक्तीला लागावा, यासाठी परमेश्वर हे सर्व करीत असतात. आपण पाहतो साधू संतांवर मोठमोठे संकष्ट येत असतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. कारण साधू संतांवर संकष्ट आले त्याच्यामध्ये परमेश्वराचा एक हेतू असतो, जीवाच्या उद्धाराचीच ती तळमळ असते. साधू संतांवर संकष्ट आलं, ज्ञानियांवर संकष्ट आलं, अधिकरणांवर संकष्ट आलं म्हणजे परमेश्वर त्यांच्यावरती नाराज आहेत असं नाही. अधिकरणांवरती, ज्ञानियांवरती, मोठमोठ्या भक्तांवरती, साधू संतांवरती, नामधारकांवरती संकष्ट ज्यावेळेस येतं त्यावेळेस परमेश्वराचा एक हेतू असतो की त्या संकष्ट समयाला निमित्त करून परमेश्वर अनेक जीवांचं भलं करीत असतात. कारण एखाद्या ज्ञानियावरती संकष्ट आलं तर त्याच प्रसंगी काही मनुष्य त्यांच्या सेवेला, त्यांच्या मदतीला पुढे येतात आणि त्यांना त्या संकष्ट समयी मदत करतात, आधार देतात. आणि जे आधार देतात त्यांना परमेश्वराची विशेष असं प्रेम लागतं. म्हणजे त्या जीवांना आधार देण्याची परिस्थिती निर्माण करतात परमेश्वर. प्रेमाचे, ईश्वरीय प्रेमाचे 14 उपाय सांगितलेले आहेत. आणि ह्या 14 उपायामध्ये जो ह्याच्यामध्ये या उपायाचं पालन करेल त्याला परमेश्वराचं प्रेम होतं. उदाहरणार्थ, एखादा आश्रम आहे, एखादा साधू आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये त्या साधूला उपवास घडत आहेत, अन्न मिळत नाही. उपवासामुळे आश्रमामध्ये अन्न मिळत नाही. 4-4 दिवस उपवासी आहे ते साधू, त्यांचा भूकबळी जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भूकबळी जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे त्या प्रसंगी एखादा कोणी गृहस्थ पुढे येऊन त्या साधूला जर त्याला भिक्षा दिली, त्याला भोजन दिलं तर त्या साधूचे प्राण वाचले. आणि प्राण वाचल्यामुळे त्या भिक्षा देणाऱ्याला परमेश्वरीय प्रेमाचा उपाय घडला, म्हणून त्याला पुढील जन्मामध्ये परमेश्वराचं प्रेम होतं. हा प्रेमाचा उपाय घडवण्यासाठी
त्या दुष्काळामध्ये, त्या आपत्तीमध्ये परमेश्वर त्या साधूला भुकेचं संकट आणतात, कारण तो उपाशी असेल तरच याला प्रेमाचा उपाय घडेल. एखाद्या साधूवरती संकट आलं, काही दुष्प्रवृत्तीचे लोक त्याच्यावरती लाट्या काट्या घेऊन त्याला हाणायला मारायला आले, आणि अशा प्रसंगी एखादा तिथे जाऊन मध्यस्थी करून त्या दुष्प्रवृत्तीच्या लोकांपासून त्या साधूचं त्यांनी रक्षण केलं, तर ते रक्षण केल्यामुळे त्याला प्रेमाचा उपाय घडला, आणि प्रेमाचा उपाय घडला, आणि त्यामुळे त्याला पुढील जन्मात परमेश्वराचं प्रेम लागून त्याचा उद्धार होणार. परंतु हा प्रेमाचा उपाय घडण्यासाठी त्या साधूवरती तसं संकट येणं प्राप्त होतं. तसं संकट आलं तरच याला प्रेमाचा विधी घडेल. म्हणजे परमेश्वरच त्या साधूवरती संकट आणतात, आपत्ती आणतात, आणि मग आपत्ती आणल्यानंतर त्यांच्या मदतीला आसपासचे जे काही माणसं धावून जातात, आणि धावून गेल्यामुळे आणि त्यांना नकळतपणे अज्ञानदेही परमेश्वरीय प्रेमाचा उपाय घडतो, आणि त्यांना प्रेमाचा उपाय घडवावा, त्यांचं भलं करावं म्हणून परमेश्वरीकडे संकष्टाची निर्मिती करीत असतात. म्हणून साधू संतांवर संकष्ट येतात, ही सुद्धा परमेश्वराचीच इच्छा असते. आणि म्हणून साधू संत भक्त संकष्टाला, विघ्नाला, आपत्तीला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती परमेश्वरानेच हे आणलेलं आहे, आणि अंतिमता परमेश्वर आपलं रक्षणच करणार आहेत, म्हणून घाबरायचं कारण नाही. जगप्रसिद्ध उदाहरण तुम्हाला मी एक देतो. आपल्या देशावरती, संपूर्ण जगावरती कोरोनाची आपत्ती आलेली होती, आणि ह्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये लातूर जिल्ह्यातील राठोडा या गावी जाधववाडीचे 2000 साधू या संकटामध्ये सापडलेले होते. जाधववाडीचे 2000 साधू, त्यांचे अधिकर्ण, आणि हे सगळेच राठोडा या गावी शेतामध्ये कुडाच्या आणि पत्र्याच्या घरामध्ये 2 महिन्यापासून वास्तव्याला होते. आणि कोरोनाची जागतिक अशी आपत्ती आली. देशामध्ये संपूर्ण लॉकडाऊन झालं, बाहेर पडायला सर्व प्रजेला बंदी घालण्यात आली, आणि त्यामध्येच की काय दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्याप्रमाणे, आणि मुसळधार पाऊस कोसळला त्या गावावरती, आणि त्या मुसळधार पावसामध्ये तो आश्रम उद्ध्वस्त होऊन गेला. आश्रमामध्ये पत्र्याचे घर, कुडं, आणि त्या शेतामध्ये चिखल झाला, गुडघ्या एवढं पाणी, त्या आश्रमाचं अन्नधान्य सगळं पावसामध्ये भिजून गेलं. वृद्ध साधू, तरुण साधू सगळे त्या पावसामध्ये अगदी ओले चिंब झाले. रात्रभर पाऊस कोसळला, वादळाने पत्रे उडून गेले, आणि मोठ्या आपत्तीमध्ये सापडले. निघून जावं तर बाहेर प्रतिबंध, तिथं थांबावं तर प्राणाची भीती, रोगराईची भीती, कपडे ओले चिंब, काय करावं. अशा त्या प्रसंगी गावातील, राठोडा गावातील शेकडो लोक मदतीसाठी आणि सेवेसाठी पुढे धावले, आणि त्यांनी त्या साधूंना आपल्या घरी नेले, आणि गावातील घराघरामध्ये 4, 5, 7, 8, 10, 5 साधू प्रत्येक घरामध्ये आश्रयाला गेले, आणि अशा पद्धतीनं त्या गावांनी त्या साधूंची सेवा केली. त्यावेळेस जे आरोग्य मंत्री श्री राजेश भैया टोपे हे होते, आणि मी स्वतः त्यांना विनंती करून त्या साधूंना त्यांच्या स्वस्थळी जाधववाडीला जाण्यासाठी परमिशन मिळवून दिलं. राठोडा गावातील शेकडो लोकांनी त्या साधूंना आपल्या घरी नेऊन 2 दिवस आपल्या घरी सांभाळलं, त्यांना आश्रय दिला, त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था केली, त्यांना कपडे दिले, त्यांना अंथरूण दिलं, त्यांच्या अन्नधान्याची, भोजनाची व्यवस्था केली. ही जी सेवा त्यांनी केली, ह्या सेवेचं त्यांना भाग्य लाभलं, आणि त्यांना हे भाग्य लाभावं, संकष्टामध्ये त्या साधूंची सेवा घडावी, आणि त्यांना परमेश्वराचा परम लाभ व्हावा, प्रेमाचा
विधी त्यांच्याकडून घडावा अशीच परमेश्वराची योजना होती. आणि म्हणूनच त्या जाधववाडीच्या आश्रमावरती परमेश्वराने स्वतः हे संकट आणलं होतं. कारण संकट जर आलं, संकट त्यांच्यावर आलं आणि त्या संकटाच्या प्रसंगी आणि जर आसपासचे जर ग्रामस्थ धावून गेले तर जो जो मनुष्य त्या संकट समयी साधू संतांच्या रक्षणासाठी पुढे झाला त्याला परमेश्वराचा श्रेष्ठ असा प्रेमोपाय घडला. त्या ग्रामस्थांना, हजारो लोकांना हा प्रेमाचा उपाय घडला. आणि प्रेमाचा उपाय घडवणं, ज्ञानाचा उपाय घडवणं, ज्ञान प्रेम देणं आणि या जीवांचा उद्धार करणं हेच तर परमेश्वराचं प्रमुख कार्य आहे. त्याच्यासाठीच तर परमेश्वराने सृष्टीची रचना केलेली आहे. मग हे कार्य यशस्वी करण्यासाठी परमेश्वराने तिथे संकट आणलं त्यांच्यावरती. आणि त्या संकटामधून त्या गावातील, राठोडा गावातील शेकडो लोकांना त्या साधू संतांच्या सेवेचा लाभ झाला. आणि सेवेचा लाभ झाल्यामुळे त्यांना परमेश्वरीय प्रेमाचा विधी घडला. अशा पद्धतीनं परमेश्वर स्वतः अनंत जीवांना विधी घडवतात आणि त्यांच्याकडून आचरण करून घेतात आणि त्यांना ज्ञान प्रेम देऊन त्यांचा उद्धार करतात. म्हणून हे आपत्ती परमेश्वर आणत असतात. ईशानुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम्यहम आपदा शोक कष्टम च तस्य दुःखम पदे पदे. जर ते जाधववाडीचे 2000 लोक जर जाधववाडी या गावामध्येच राहिले असते, त्यांच्या आश्रमामध्ये, किती वादळ सुटलं असतं, किती पाऊस पडला असता तर त्यांच्यावरती संकट नसतं आलं. आणि संकट न आल्यामुळे इतरांना त्यांच्या सेवेची संधीच प्राप्त झाली नसती. म्हणून ते राठोडा या गावी आले. शेतामध्ये कच्चे कुडाचे आणि पत्रे टाकून त्यांनी 2 महिने वास्तव्य केलं. तिथं ही आपत्ती आली. ह्या आपत्तीमध्ये ते सापडले. परमेश्वरानेच त्यांच्यावरती आपत्ती आणली आणि त्याच वेळेस राठोडा गावातील शेकडो लोकांना त्यांच्या सेवेची संधी उपलब्ध करून दिली. आणि त्या गावातील लोकांनी त्या आपत्तीमध्ये, संकष्टामध्ये सापडलेल्या साधू संतांना आपापल्या घरी नेऊन 2-2 दिवस, 4-4 दिवस आश्रय दिला. त्यांची सेवा केली, त्यांना भोजन दिलं, त्यांना वस्त्र दिलं. आणि त्यामुळे परमेश्वराची विशेष अशी कृपा त्या ग्रामस्थांना प्राप्त झाली. हे नकळतपणे परमेश्वराने घडवलेला हा प्रेमाचा उपाय आहे. कारण परमेश्वरी प्रेमाचा उपाय घडायचा असेल तर साधू संत संकटात पडलेले असेल तरच सेवा करता येते. साधू संतांवरती संकटच नाही तर सेवा कशी करणार? आणि म्हणून साधू संत, भक्त, नामधारक ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस ते त्याचा असा अर्थ काढतात की ही ईश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून हे संकट म्हणजे कुणाला तरी एक श्रेष्ठ ईश्वरीय विधी घडवण्याचा ही परमेश्वराची योजना आहे. आणि ही परमेश्वराने उभं केलेलं तात्पुरतं संकट आहे. अंतिमतः परमेश्वरच आपलं रक्षण करणार आहेत हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून परमेश्वराच्या इच्छेने येणारे पण संकट असतात, परमेश्वराच्या प्रवृत्तीने येणारे पण संकट असतात. आणि असे संकट, आपत्ती, विपदा आली तर भक्तांना, साधू संत ज्ञानदृष्टीने हे पाहतात की ही परमेश्वराचीच योजना आहे. आणि म्हणून ते त्या संकटाला घाबरत नाहीत. ती परमेश्वराची प्रवृत्ती म्हणून ते आनंदाने त्याला सामोरे जातात आणि आनंदाने त्या संकटाचा सामना करतात. कारण त्या संकटामधून अनेक जीवांना सेवेची संधी उपलब्ध करून देणं ही सुद्धा परमेश्वराचीच योजना असते. म्हणून परमेश्वर घडवतात, मढवतात आणि आपल्या मोक्षाला त्या जीवाला योग्य करतात. हा अध्यात्मातील फार महत्वाचा बारकावा आहे. हा बारकावा आपण ध्यानात घेतला पाहिजे. आणि म्हणून भक्तांवर, साधू संतांवर संकट जे येतं ते परमेश्वराचीच योजना असते. आणि म्हणून त्या संकटांना, त्या आपत्तींना, त्या विपत्तीला भक्तांनी, साधू संतांनी घाबरायचं नसतं. परमेश्वराचं नामस्मरण करीत करीत सामोरं जायचं असतं. कारण अंतिमता परमेश्वर रक्षण करून त्या जीवाचं भलंच करीत असतात. कारण ते संकट नाश करण्यासाठी नसतात. नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी नष्ट पावत नाही.
माझा भक्त कधी नाश पावत नाही. कारण त्याच्यावर किती विपत्ती येऊ द्या, संकष्ट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, अडथळे येऊ द्या, अंतिमतः त्याचं रक्षण आणि त्याचं कल्याण करण्याचं मी जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून नमे भक्त प्रणश्यती असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. हे संकष्ट, हे विघ्न, हे अडथळे जे भक्तांवरती येतात, साधू संतांवरती येतात, नामधारकावरती येतात, ज्ञानियांवरती येतात, या परमेश्वर भक्तांवरती जे आपत्ती, संकष्ट, विघ्न असतात ना, हे परमेश्वराने आणलेले असतात. ते क्षणिक असतात. ते हजारो जीवांना परमेश्वर धर्मात योग्य करण्यासाठी असतात. म्हणून साधू संत धीरोदात्तपणे त्या संकष्टाचा सामना करीत असतात. कारण त्यांना ही पुरेपूर खात्री असते की हे संकष्ट माझा नाश करण्यासाठी नाही आलेले, कारण परमेश्वर माझा रक्षण करणारा आहे. मी परमेश्वराचा दास आहे. माझं रक्षण करता परमेश्वर आहे. हे आलेले संकष्ट, आलेले विघ्न आहेत, ते अनेक जीवांना सेवेची संधी उपलब्ध व्हावी, परमेश्वरी प्रेमाचे 14 उपाय घडावेत म्हणून हे संकष्ट आलेले आहेत. तर हे परमेश्वराची योजना आहे. या संकष्टांना, या आपत्तींना, या विपत्तीला घाबरायचं काहीही कारण नाही असं भक्त ठामपणे मनामध्ये विचार करून परमेश्वराच्या नामस्मरणावरती तो दृढ राहत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.